श्रावण मधला दुसरा सोमवार. तर आज काय शिव मोठा आहे, तर आज आहे तीळ. तर इथं मी काही फुले पांढरी महादेवाची पण पूजा करायची आहे आणि दुसऱ्या देवांची पण मंदिरातल्या पूजा करायची होती, तर त्याच्यासाठीच मी फुले घेऊन आले. इकडं मला बनवायचं होतं असं अभिषेकसाठी पंचामृत. तर मी इथं दही, दूध, साखर, मध हे टाकून पंचामृत बनवून घेतला आहे. इकडं तुपाचा दिवा लावला मस्तपैकी असा, आणि इथं पंचामृत बनवलेलं आपल्याला आहे ते महादेवाला अभिषेक करून घ्यायचा आहे. तर 3 वेळा पंचामृत, 3 वेळा पाणी असा अभिषेक करून घ्यायचा. आणि मग नंतर आपल्याला मूर्ती अशी पुसून घ्यायची आहे पिंडांनी. नंतर स्वच्छ कपड्याने पुसून ते स्थापन करायचे आहे. तर इथं मी छोटंसं कापड ओम स्वस्तिकचं असं ओमचं होतं, तर त्याच्यावर ठेवलं. नंतर सुपारीची पूजा केली आणि पिंडीला भस्म, अष्टगंध, फुलं वाहून घ्यायचे आहे. सुपारीला पण वाहून घ्यायचे आणि बेलपत्र कधीही असं पालतं ठेवायचं आहे. आणि ओम नमः शिवाय हा जप आपण कंटिन्यू करायचा आहे. तर माझ्याकडे शिवलीला अमृतचं पुस्तक पण होतं, मी त्याची पण पूजा करून घेतली. आणि मग रुद्राक्षाची माळ आहे त्याचा जप पण केला आणि रुद्राक्षाची माळ अशी ठेवून पण द्यायची आहे. आमच्याकडे इकडं देवाची पूजा झाल्या, महादेवाची पूजा झाल्यानंतर अशा त्यांना म्हणजे जाग करतात का त्यांना आवाज देतात, असे टाळ्या वाजवतात आहे 3 वेळा. तर इकडं मग उमरेच्या असं तिथं रांगोळी वगैरे काढून घेतली, मस्त अशी कॉपी बनवून घेतली. मिस्टरांचं चालू होतं की आता रक्षाबंधन आलं आहे, बरेच काही कॉमेडीचे व्हिडिओ येतात बघा, तेच दाखवत होते. खूप हसायला आलं. नंतर आमचे दीर आणि भाऊ, माऊस भाव आला होता, त्यांच्यासाठी चहा बनवला, सगळ्यांसाठीच बनवला. नंतर इकडं झाडातलं काही गवत